सुनेत्रा पवार यांचे जे काही बंधू आहेत त्यांचे सहकारी असलेले सहकारी मित्र आपल्यासोबत आहेत. ताईंच्या काही आठवणी तुमच्याकडे आहेत का? ताईंच्या वैयक्तिक असा घरगुती आठवणी जरी नसल्या तरी ताईंचे बंधू कैलासवासी अमरसिंहजी पाटील यांचा एक मित्र म्हणून माझा संपर्क कुटुंबामध्ये भरपूर प्रमाणात होता आणि बऱ्याच वेळेला ज्या वेळेला आम्ही अमरसिंह पाटलांच्या बरोबर चर्चा करायचो, बोलायचो, त्यावेळेला दिदींच्या संदर्भातल्या बऱ्याच आठवणी, बऱ्याच कथा, बऱ्याच कहाण्या त्यांचं कार्य करत होतो आमच्यापर्यंत यायचं. अमरसिंह पाटील आम्हाला ते सगळं सांगायचे. दुर्दैवानं अमरसिंह पाटील मध्यंतरी कॅन्सरच्या आजारानं वारले आणि तो एक आघात दिदींच्या वरती फार मोठ्या प्रमाणात झाला. खरं तर दिदी ह्या म्हणजे पालकच होत्या, पण दुर्दैवानं ही घटना घडल्यामुळं त्यांच्यावर हा आघात झाला. अमरसिंह पाटलांच्या वरती आघात झाला आणि अमरसिंह पाटलांची जी एकूण 13मध्ये कंपनी होती, एक म्हणजे मित्रमंडळ होतं, त्यांच्यावर आघात झाला. आणि मग दिदींचं जे समजा त्यांचं जे वैवाहिक आयुष्यामध्ये अजितदादांच्या सोबत अजितदादांनी जे महाराष्ट्रामध्ये एक अनमोल कार्य केलेलं आहे, महाराष्ट्र घडविण्याचं जे कार्य केलेलं आहे ते प्रचंड वेगानं सुरू होतं. घोडदौड त्यांची सुरू होती. अजितदादा म्हणजे महाराष्ट्राचे दादा आहेत. ते एक झंझावात होता, एक कणखर नेतृत्व होतं. महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं तो सह्याद्री होता. पण दुर्दैवानं परवाला विमान अपघातामध्ये अजितदादांचं निधन झालं आणि जो दुःखाचा डोंगर दिदींच्या वरती कोसळला तसंच आमच्या वरती कोसळला. तेर आणि तेरचा परिसर, हा परिसर पूर्णपणे स्टन्ड झाला, सायलेंट झाला. म्हणजे काय बोलावं, कसं बोलावं, कोणाला बोलावं, म्हणजे सगळे दुःखी झाले. या दुःखी प्रसंगामध्ये आम्ही सगळेजण दुःखात होतो, दुःखसागरात होतो. आणि त्याच वेळेला एक 2 दिवसाच्या मध्ये एक नवीन घटना घडली की जो अजितदादांनी निर्माण केलेला त्यांचा असणारा जो एनसीपी पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, हा पक्ष भविष्यामध्ये कोण चालवणार असा ज्या वेळेला प्रश्न निर्माण झाला, त्यावेळेला पक्षातील सर्व वरिष्ठांनी विचार केला की ह्या पक्षाला न्याय देण्याचं काम, हा पक्ष समर्थपणे पुढे नेण्याचं काम आता इथून पुढे कोण करू शकेल. तर दिदींच्याकडे सगळ्यांच्या नजरा वळल्या आणि दिदींच्याकडे एनसीपीचं नेतृत्व देण्याचं सगळ्यांनी ठरवलं. आणि त्याचं आम्हाला आम्ही दुःखात असताना सुद्धा वाटलं की थोडासा तरी नक्की न्याय मिळतोय. आणि अजितदादांच्या जे कार्याची म्हणा किंवा त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्याचा वारसा जतन करण्याचं काम, संवर्धन करण्याचं काम आमच्या दिदी निश्चितपणे करू शकतात, करतात. कारण त्यांचं लहानपणापासून आतापर्यंतचं जे आयुष्य आहे ते आम्ही जवळून बघितलेलं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे सामाजिक कार्यामध्ये दिदी कशा पुढे होत्या हे कैलासवासी अमरसिंहजींच्या तोंडून आम्ही सगळं ऐकलेलं आहे. त्यांचं कार्य कर्तृत्व, त्यांचं पर्यावरणामधलं काम, पुण्यामधलं विद्याप्रतिष्ठानमधलं काम आणि आता त्या खासदार म्हणून दिल्लीमध्ये जे काम करत आहेत ते सगळं आम्ही ऐकत होतो. आणि त्यामुळं आम्हाला हे माहित होतं की दिदी खूप उंच आहेत, दिदी खूप कर्तव्य दक्ष आहेत आणि कर्तबगार आहेत. अजितदादांच्या निधनानंतर त्यांनी हा पद कार्यभार सांभाळला, त्याच्यामुळे लोकांचे अनेक मतमतांतर आहेत त्याच्यामध्ये आहे. पवार कुटुंब वेगवेगळे मतं व्यक्त करतंय, लोक मतं व्यक्त करतात. कसं पाहता याच्याकडे? ही गोष्ट अशी आहे की खरं तर म्हणजे एनसीपीच्या वेळेला असं अजितदादांच्या निधनानंतर जो गॅप पडल्यासारखं वाटला, हा गॅप भरण्याचं काम खरं तर नैसर्गिक न्याय आहे. निसर्ग नियमानुसार तो हक्क, तो अधिकार किंवा तो वारसा जतन करण्याचं एक म्हणजे नैतिक काम आदरणीय दिदींच्याकडे येत होतं आणि ते पक्षानं सोपवलेलं आहे. आम्हाला ह्याचा विश्वास आहे की दिदी एवढ्या कर्तबगार आहेत, एवढ्या संवेदनशील आहेत, एवढ्या पुरोगामी आहेत की महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम आणि आदरणीय दादांचं राहिलेलं अधुरं स्वप्न पूर्ण करण्याचं काम आमच्या दिदी 100% करतील, यात काही वादच नाही. जरी आज दुःखामध्ये हा प्रसंग आलेला असला, घ्यावं लागलं तरी, परंतु या उपमुख्यमंत्री पदाला न्याय देण्याचं काम दिदी समर्थपणे करणार 100%, त्याला काही वादच नाही. दुःखाची भावना एकीकडे आहे व जबाबदारी या दोन्हीचा, आणि तेरची कन्या एक पहिली महिला उपमुख्यमंत्री होते याचा अभिमान. यामुळे त्या दोन्ही भावनेच्या मध्ये तेरवासी कुठेतरी अडकलेले आहेत. परंतु तेरवासींना एवढाही विश्वास आहे की राष्ट्रवादीचं जे काही कुटुंब आहे ते सुनेत्रा पवार या सक्षमपणे सांभाळतील व राहिलेलं अजित पवारांचं जे काही स्वप्न आहे
अपूर्ण स्वप्न ते पूर्ण करण्याचा यथायोग्य प्रयत्न करतील. गणेश जाधव, मुंबई तक, धाराशिव.